हॅलो ऑल अँड वेलकम यू ऑल ऑन विदर्भ आयएस अकॅडमीज ऑनलाईन प्लॅटफॉर्म. आज आपलं लेक्चरचा टॉपिकचं जे नाव आहे ते आहे अयोध्या टुरिझम मॉडेल अँड इट्स इकॉनॉमिक इम्पॅक्ट. आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला अयोध्या टुरिझम मॉडेल अँड इट्स इकॉनॉमिक इम्पॅक्ट या लेक्चर्समध्ये तुम्हाला आज आपण टुरिझम जे क्षेत्र आहे किंवा आपलं एक मेजर क्षेत्र आहे पर्यटन, त्याच्यावर डिटेलिंग बघणार आहे. सोबत अयोध्याचं जे मंदिर बनवण्यात आलेलं आहे त्या मंदिराच्या इकॉनॉमिक इम्पॅक्ट यूपीवर सोबत भारत देशावर कशा पद्धतीने होणार आहे या सगळ्या डिटेल्सला आपण इथं डिस्कस करणार आहे. सो आजचं लेक्चर हे अयोध्या स्पेसिफिक तर असेलच, सोबत अयोध्या स्पेसिफिक सोबतच पर्यटन क्षेत्राबद्दलही एक व्हॅल्यू ॲडिशन तुम्हाला इथं बघायला मिळेल. आजचं जे लेक्चर राहील हे तुम्हाला मेन्स पॉईंट ऑफ व्ह्यू अतिशय महत्त्वाचं राहणार आहे. कंटेंट ॲड करण्यासाठी मेन्स एक्झाममध्ये GS पेपर 3 साठी अतिशय महत्त्वाचं लेक्चर हे राहील आणि सोबत प्रिलिम्स पॉईंट ऑफ व्ह्यू पण तुम्हाला काही डिटेल्स इथं बघायला मिळतील. आता वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळे ओपिनियन्स तुम्हाला आलेले बघायला मिळतील रिलेटेड टू अयोध्या मंदिर. ओके, सो या अयोध्या मंदिराचा इकॉनॉमीवर स्पेशली कशा पद्धतीने इम्पॅक्ट पडणार आहे त्या अँगलनं आजचं लेक्चर आपण डिस्कस करणार आहे. यामध्ये एक सेंट्रल थीम आपली अयोध्याचं मंदिर तर आहे, पण बाजूला अजून एक सेंट्रल थीम आपण घेऊन चालणार आहे पर्यटन क्षेत्र. कारण पर्यटन क्षेत्रासोबत लिंकअप करून आपल्याला इकॉनॉमीवर या अयोध्या मंदिराचा टेम्पलचा इम्पॅक्ट आपल्याला चेक करायचा आहे. ओके, सो आज आपण डिस्कशन करत असताना तुम्हाला थोडीशी एक ब्रीफ इन्फॉर्मेशन पहिले देऊन देते की 22 जानेवारी 2024 रोजी आपले जे पंतप्रधान आहेत त्यांनी तुम्हाला याचं इनोग्रेशन, राम मंदिराचं इनोग्रेशन केलेलं बघायला मिळेल. सो आता हे जवळपास 5 ते 6 दिवसानंतर लेक्चर येत आहे, पण डेफिनेटली तुम्हाला याच्यामध्ये पुष्कळ सारे काही चांगले पॉईंट जे आन्सर रायटिंगमध्ये तुम्ही यूज करू शकतात. सोबत तुम्हाला एक अवेअरनेस पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा एक नॉलेजेबल पर्सन म्हणून पण अतिशय महत्त्वाचे इनपुट्स इथं बघायला मिळतील. ओके, सो आता बघा, मी वेगवेगळ्या या लेक्चर्समध्ये मी वेगवेगळे एजन्सीज असतील किंवा वेगवेगळे आपण म्हणू शकतो एडिटोरियल्स असतील किंवा न्यूज चॅनल असतील यांनी जी इन्फॉर्मेशन वेगवेगळ्या अँगलनं वेगवेगळ्या मोडवर दिलेली आहे ती सगळी इन्फॉर्मेशन मी एका ठिकाणी कलेक्ट करून हे इकॉनॉमिक प्रॉस्पेक्टिव्ह लेक्चर घेण्याचा प्रयत्न करते. ओके, सो सुरुवातीला आपण डिस्कस करत असताना काही महत्त्वाचे पॉईंट सध्या बघून घेऊ. सगळ्यात पहिले आपल्याला माहीत असलं पाहिजे की राम मंदिर जे कुठं बनवण्यात येत आहे अयोध्येला, याचा थोडासा खर्च वगैरे किती लागला या अँगलनं सगळ्यात पहिले आपण इन्फॉर्मेशन घेऊन नंतर पुढे जाऊ. बघा, सगळ्यात पहिले अयोध्या मंदिर जे आहे हे बनायला जवळपास किती कॉस्ट लागलेली आहे. तर अयोध्या मंदिरासाठी एक एक्सपेक्टेड कॉस्ट असं सांगण्यात येत आहे की कॉस्ट जी लागलेली सांगण्यात येते आहे ती जवळपास 1800 करोड रुपये लागलेली आहे असं सांगण्यात येते. म्हणजे 1800 करोड रुपये इथं कॉस्ट लागलेली आहे. एक्सपेंडिचर 1800 करोड रुपयामध्ये हे मंदिर बिल्डअप झालेलं आहे. पण 1800 करोड रुपये लागलेली कॉस्ट ही खरंच गव्हर्नमेंट कलेक्शन्स मधून गेलेली आहे का याबद्दल थोडंसं एक डिटेलिंग तुम्हाला पहिले देते की जवळपास 3500 करोड रुपयाचं डोनेशन इथं आलेलं आहे. जे राम मंदिर टेम्पल बनण्यात येते त्याच्यासाठी डोनेशन 3500 करोड रुपये आलेला आहे. सो जर ओव्हरऑल ॲव्हरेज जर बघितलं तर जो खर्च झालेला आहे त्याच्यापेक्षा डोनेशन अमाऊंट ही ऑलरेडी जास्त आलेली आहे. ही एक पहिले डिटेल लक्षात ठेवा. आणि सोबत यासाठी लागणारा जो मेंटेनन्सचा खर्च आहे तो पण आरामात या राहिलेल्या पैशामधून आरामात मॅनेज होईल. सो हा तर एक इकॉनॉमीसाठी एक पॉझिटिव्ह अँगलनं आपण घेऊ शकतो. एक आपण जर अँगलनं बघितलं की खर्च आणि जो खर्च झालेला आहे किंवा आलेली जी रक्कम आहे याचा जर नफा तोटा जर आपण बघितला तर त्या अँगलनं जर बघायला गेलो तर 1800 करोड रुपये अमाऊंटमध्ये झालेले पण डोनेशन त्यापेक्षा जास्त आलेले. सो या अँगलनं आपण पॉझिटिव्ह केसमध्ये याला घेऊ शकतो. अजून एक महत्त्वाचा पॉईंट, आता काही लोक जर फोन पेचा वापर करत असतील तर मला म्हणजे ऑब्झर्व झालं म्हणून मी तुम्हाला सांगते, तिथं पण एक ट्रस्ट म्हणून आलेली आहे अयोध्या मंदिरसाठी डोनेशनसाठी. एक तिथं हे म्हणजे एक फोल्डर दिलेलं तुम्हाला बघायला मिळेल. सो यातून असं निष्कर्षात येते की खरंच डोनेशन जे अयोध्या टेम्पलसाठी झालेले त्याची अमाऊंट डे बाय डे इन्क्रीज होताना तुम्हाला बघायला मिळेल. सो या अँगलनं जर बघायला गेलं तर डेफिनेटली ही आपली एक चांगलं म्हणजे एक डोनेशनच्या बाबतीत जर आपण बघायला गेलो तर एक होलसम अमाऊंट इथं आलेली बघायला मिळते. सोबत अजून दुसरा पॉईंट L&T लॅब्रन अँड ट्युरो ही एक नावाची एक संस्था आहे. संस्था म्हणण्यापेक्षा ही एक कंपनी आहे, संस्था सॉरी. तर ही L&T नावाची जी कंपनी आहे हिनी असं प्रेडिक्शन पण दिलं आहे की जवळपास राम मंदिर टेम्पल जे आहे ते जवळपास 1000 वर्ष आरामात तिथं सस्टेन करू शकेल. ओके,
सो ही एक इन्फॉर्मेशन तुम्हाला माहीत असणं गरजेची आहे. ओके, आणि आता आपण एक एक अँगलनी इथं ब्रीफली डिस्कस करण्याचा प्रयत्न करू. सो आपल्या 2 लॉजिक तर क्लिअर झाले, खर्च किती लागला आणि डोनेशन्स किती आलेले. मंदिराची जी L&T कंपनीनी जी एक लाईफ स्पॅन सांगितलं आहे, 1000 वर्षापर्यंत आरामात या मंदिराचं एकदम चांगल्या पद्धतीने इथं मंदिर सस्टेन करू शकेल असं त्यांनी सांगितलेलं आहे. ओके, म्हणजे जे बिल्डिंगचे इन्फ्रास्ट्रक्चर जे दिलेलं आहे ते. ओके, आता मी इथं 2 फोटोज लावलेले तुम्हाला बघायला मिळतील. एकीकडं दिसेल आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि सोबत बाजूला बघायला मिळतील UPचे मुख्यमंत्री. सो हे 2 फोटोज लावण्याच्या मागं कारण मी तुम्हाला सगळ्यात पहिले सांगते. बघा, थोडंसं इकॉनॉमिक प्रॉस्पेक्टिव्हनी मी तुम्हाला एक अँगल सांगते की बघा, महाराष्ट्राला जी 4 ट्रिलियन इकॉनॉमी बनवायची आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र आणि UP हे महत्त्वाचे प्लेयर्स बघायला मिळणार आहे काही दिवसामध्ये. म्हणजे गुजरात पण आहे या रेसमध्ये, गुजरात, तमिळनाडू हे पण प्लेयर्स आहे. पण 2 स्टेटमध्ये एक रेस लागलेली आहे की आपल्यापैकी कोण पहिले 1 ट्रिलियन आपल्या इकॉनॉमीमध्ये ॲड करणारे. म्हणजे कोणतं स्टेट स्पेसिफिकली GSDP म्हणतो आपण, कोणता ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रॉडक्टमध्ये कोणतं स्टेट सगळ्यात पहिले 1 ट्रिलियनचा मार्क क्रॉस करणार आहे. अशी 2 स्टेटमध्ये रेस लागलेली आहे. ती एका साईडला UP आणि एका साईडला महाराष्ट्र. तर दोघंही जण आपली पोझिशन ग्रॅब करण्यासाठी उतावीळ तुम्हाला बघायला मिळतील. सो या केसमध्ये कोणाचे चान्सेस जास्त आहेत 1 ट्रिलियन होण्याचा, यावर पण आपण थोडीशी एक ॲनालिसिस करू. पण हे जे प्रोजेक्ट्स आता आपण बघतो आहे की आपलं एक राम मंदिर टेम्पल झालं, या टेम्पलचा म्हणू शकतो कशा पद्धतीने UPला फायदा होऊ शकतो 1 ट्रिलियन लवकर अचीव करण्यासाठी, ते पण तुम्हाला आजच्या लेक्चर्समध्ये कळेल. कारण याच्यामध्ये आपण टॅक्स कलेक्शन्स वगैरे किती UPला वगैरे मिळणार आहे त्यावर पण एक व्हॅल्यू ॲडिशन करणार आहे. काही लोक म्हणू शकतात UP स्पेसिफिक लेक्चर होईल. अजिबात नाही, हे UP स्पेसिफिक लेक्चर होणार नाही. त्याचं मी तुम्हाला कारणही सांगते. कारण बघा, पुढचा पॉईंट तुम्हाला लगेच मी एक समजून सांगत आहे टुरिझम बद्दल. तो टुरिझम पहिले आपण काय करू, टुरिझम किंवा पर्यटन क्षेत्र जे आहे त्याचा आपल्या GDP मध्ये किती कॉन्ट्रीब्युशन आहे त्याला पहिले एकदा ॲनालिसिस करून घेऊ. बघा, पर्यटन क्षेत्र हे असं क्षेत्र आहे की ज्याला आपण असं कन्सिडर करतो की हा काय करतो, मल्टीप्लायर इफेक्ट जनरेट करतो. कुठे, इकॉनॉमीमध्ये. मी समजून सांगते पहिले, मल्टीप्लायर इफेक्ट म्हणजे काय असतं. बघा, पर्यटन क्षेत्र हे असं एक क्षेत्र आहे की जो काय करतो, मल्टीप्लायर इफेक्ट जनरेट करतो इकॉनॉमीमध्ये. मल्टीप्लायर इफेक्ट म्हणजे काय, बघा, आज जर आपण असं कन्सिडर करतोय की पर्यटन क्षेत्राला बूम दिल्यामुळं काय होतं, तर पर्यटन क्षेत्राचा बूम हा फक्त पर्यटन क्षेत्रापुरता कधीच राहत नसतो. म्हणजे एका साईडला मल्टीप्लायर इफेक्टचा अर्थ असा होतो की तुम्ही एका साईडला एका गोष्टीच्या इनपुटमध्ये जर काय केले, चेंजेस केले, एका कोणत्या पण गोष्टीच्या इनपुट्समध्ये जर चेंजेस केले तर तुम्हाला आउटपुटमध्ये जे चेंजेस बघायला मिळतील ते मल्टिपल सेक्टर्समध्ये बघायला मिळतील. उदाहरणार्थ बघा, आज मी पर्यटन क्षेत्रामध्ये काय केलं, पर्यटन क्षेत्राला बूस्ट केलं किंवा पर्यटन क्षेत्रावर मी काय केलं, कामकाज करणं चालू केलं, पर्यटन क्षेत्रावर खर्च करणं चालू केलं, तर ऑटोमॅटिक पर्यटन स्वतः तर डेव्हलप होतच होतं, सोबत हॉटेल इंडस्ट्रीला डेव्हलप करून जातो. बरोबर, रेस्टॉरंट्स तिथं लागतात, लोकल ट्रेडर्सला एक बूस्ट मिळणं चालू होऊन जातो, सोबत तिथलच्या जमिनीचे भाव वाढणं चालू होतात. क्लिअर आहे. सो यातून काय होतं की मल्टीप्लायर इफेक्टचा अर्थ असा होतो की एका क्षेत्राला बूस्ट दिल्यामुळं ऑटोमॅटिकली त्याच्या रिलेटेड किंवा त्याच्या आजूबाजूला असणारे जे क्षेत्र आहे त्याला पण काय मिळतो, बूस्ट मिळतो. याला आपण कन्सिडर करतो मल्टीप्लायर इफेक्ट. आणि म्हणून जे काही क्षेत्र असतील जे काय जनरेट करतात, मल्टीप्लायर इफेक्ट जनरेट करतात, ते इकॉनॉमीसाठी अतिशय महत्त्वाचे सेक्टर्स असतात. आणि पर्यटन किंवा टुरिझम हे त्यापैकीच एक आहे. म्हणून याला आपण असं म्हणू शकतो खूप जास्त महत्त्व आहे इकॉनॉमीमध्ये. क्लिअर आहे. सो एक कन्क्लुजन तुम्ही असं काढू शकतात की जे क्षेत्र काय करतात, मल्टीप्लायर इफेक्ट जनरेट करतात, ते इकॉनॉमीसाठी अतिशय फायदेशीर असतात. आणि उदाहरणार्थ मी सांगितलं टुरिझम सेक्टर, पर्यटन क्षेत्र असं आहे की जो काय करू शकतो, जनरेट करू शकतो मल्टीप्लायर इफेक्ट. आणि हे मल्टीप्लायर इफेक्टमुळं असं होतं की जास्तीत जास्त इथं काय होतं, रोजगार किंवा एम्प्लॉयमेंट जनरेशन होताना तुम्हाला बघायला मिळेल. आता थोडीशी माहिती आपण जनरेट करू की पर्यटन क्षेत्र जे आहे त्याचा सध्या इकॉनॉमीमध्ये कशा पद्धतीने आपल्याला कॉन्ट्रीब्युशन बघायला मिळतं. तर मी सांगेल की ज्या काही विकसित देश आहे किंवा डेव्हलप इकॉनॉमी आहे त्यांच्या याच्यामध्ये पर्यटन क्षेत्राचा जो GDP मधला वाटा आहे तो खूप जास्त बघायला मिळतो. म्हणजे काय, विकसित जे देश बघायला मिळतात त्या विकसित देशांमध्ये किंवा डेव्हलप कंट्रीमध्ये टुरिझम सेक्टर जे आहे
किंवा आपण टुरिझम सेक्टर किंवा पर्यटन क्षेत्राचा जो GDP मधला असणारा वाटा आहे तो कधीही जास्त बघायला मिळतो. त्याचं कारण असं असतं की हा पुन्हा काय झाला रे, हा पुन्हा काय एक मल्टीप्लायर इफेक्ट जनरेट करणारा भाग आहे. म्हणून आपण असं एक निष्कर्ष काढू शकतो की जेवढ्या काही विकसित देश तुम्हाला बघायला मिळतात किंवा डेव्हलप इकॉनॉमी बघायला मिळतात, त्या डेव्हलप इकॉनॉमीमध्ये एक पॉझिटिव्ह फॅक्टर असतो. डेव्हलप इकॉनॉमीच्या GDP मध्ये आपण असं म्हणू शकतो टुरिझम सेक्टर जे आहे, टुरिझम सेक्टर याचा एक मोठा हिस्सा किंवा एक मोठं कॉन्ट्रीब्युशन बघायला तुम्हाला मिळेल. आणि जेवढ्या काही विकसनशील देश असतील किंवा आपण म्हणू शकतो विकसनशील देश स्पेशली डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये या टुरिझमचा वाटा थोडासा कमी बघायला मिळतो. टुरिझम सेक्टरचा वाटा जेवढा तुमच्या इकॉनॉमीमध्ये जास्त असेल तेवढं तुम्हाला टुरिझम सेक्टरचा वाटा तुमच्या GDP मध्ये जेवढा जास्त असेल तेवढं तुमचं डेव्हलप इकॉनॉमी होण्याचे चान्सेस वाढतात. हे एक आपण रिलेशन लावू शकतो. का? कारण मी तुम्हाला डबल सांगितलं टुरिझम सेक्टर हे कसं आहे रे, मल्टीप्लायर इफेक्ट जनरेट करणार आहे. मल्टीप्लाय करून टाकतो इफेक्ट, स्वतः पुरता तो मर्यादित ठेवत नाही. तो आपण तर स्वतः बिल्ड होतो, बाकीचे 4 क्षेत्र पण घेऊन काय होतो, बिल्ड होतं. आता उदाहरणार्थ मी तुम्हाला एक उदाहरण सांगते. आपण UPला गेलो, आपण अयोध्या टेम्पलला व्हिजिट करायला गेलो. टेम्पल व्हिजिट करताना सोबत आपण काय करणार, ऑब्व्हियसली तिथं स्टे करण्यासाठी हॉटेलमध्ये जाणार, सोबत आजूबाजूचे काही मेनूज असतील किंवा तिथच्या स्पेशल डिश असतील त्या तुम्ही ट्रायल करसाल. ऑब्व्हियसली हॉटेल इंडस्ट्री तर बूस्ट झाली. का? कारण तुम्ही जाऊन तिथं खर्च केला. सोबत काय केलं, रेस्टॉरंटमध्ये जाऊन डिश ट्राय केली तर ऑटोमॅटिकली रेस्टॉरंट इंडस्ट्री पण बूस्ट झाली. सोबत आपण तिथं गेलो, काही नवीन वस्तू बघायला मिळाल्या, आपण तिथं जाऊन शॉपिंग केली तर ऑब्व्हियसली लोकल ट्रेडर्स आहे किंवा तिथं ज्या नाविन्यपूर्ण वस्तू बनतात तिथलच्या लोकल ट्रेडर्सला पण काय मिळाला, एक बूस्ट मिळाला. क्लिअर आहे? किंवा अजून तिथं काही कृषी लेवलवर किंवा आपण म्हणू शकतो जे काही कृषी साहित्य बघायला मिळतं त्याला पण आपण काय मिळालं, ते कृषी साहित्य जे आहे ते पण आपण काय करायला लागलो, विकत घ्यायला लागलो. सो अल्टिमेटली काय झालं की तुम्ही एका पर्यटनाला तिथे गेले तर आजूबाजूच्या लोकांना पण काय केलं किंवा आजूबाजूचे इकॉनॉमिक फॅक्टर जे आहे ते पण त्या तुमच्या जाच्यात आलेले बघायला मिळतील. सो अल्टिमेटली इथे एक निष्कर्ष म्हणजे एक कन्क्ल्युजन काही रिपोर्टर जे आहेत त्याच्यातून असं सांगण्यात येते की अयोध्या टेम्पलला, मी एक उदाहरण म्हणून सांगते, अयोध्या टेम्पलला एक जण व्हिजिट करायला गेला तर ॲटलिस्ट तो 2500 रुपये खर्च करण्याचे चान्सेस आहे. म्हणजे एक व्यक्ती ऑलमोस्ट 2500 रुपये 2500 रुपये तर आरामात खर्च करेल. आणि त्याच्यामुळं किती जास्त कलेक्शनचा फायदा होईल, UPच्या टॅक्स कलेक्शनमध्ये किती भरभराट होईल याचं तुम्ही अंदाज घेऊ शकता. बघा आत्ता मी सांगितलं की आपण हॉटेलमध्ये गेलो, स्टे केलं, मग आता हॉटेलवाल्याचं इन्कम वाढेल तर ऑब्व्हियसली काय बघायला मिळेल. सो ऑटोमॅटिकली तिथलचा टॅक्स कलेक्शनमध्ये पण काय होईल, बढोतरी. सो लोकल ट्रेडर्स वाढले, हॉटेल्स वाढले, रेस्टॉरंट इंडस्ट्री वाढले, यांचं इन्कम जनरेट झालं तर अल्टिमेटली काय होईल, स्टेटचं वाढेल, स्टेटचं इन्कम जनरेट झालं तर कंट्रीचं वाढेल. तर अशा पद्धतीने ही सायकल काय होणार आहे, ग्रोअप होणार आहे. म्हणून आपण पर्यटन क्षेत्राला अतिशय जास्त महत्त्व देताना बघायला मिळू इकॉनॉमीमध्ये. आता थोडंसं डिटेलिंग्स आपण इथं बघून घेऊ पर्यटन क्षेत्राबद्दल काय आकडेवारी आपल्याला सांगते. बघा इथं 2019 म्हणजे 2019चा टाइम पिरियड जर आपण कन्सिडर केला तर प्री आपण असं कन्सिडर करू की आर्थिक वर्ष 2019ला प्री कोविड-19चा जर सिनेरिओ कन्सिडर केला तर जवळपास 194 अब्ज कोटी आपल्याला याचा कॉन्ट्रीब्युशन बघायला मिळायचं. कशाचं, पर्यटन क्षेत्राचं कॉन्ट्रीब्युशन इकॉनॉमीमध्ये 194 बिलियन डॉलर्स किंवा आपण म्हणू 194 अब्ज कोटी रुपये बघायला मिळायचं. कशामध्ये, इकॉनॉमीमध्ये. क्लिअर आहे? सो कशाचा, कोविड-19च्या पहिले. आता पुढं असं सांगितलं आहे की जर तुम्हाला एक विकसित देश बनायचा आहे तर तुमच्या कंट्रीमध्ये किंवा तुमच्या कंट्रीच्या इकॉनॉमीमध्ये याचं जे वाढ आहे ती कितीपर्यंत झाली पाहिजे, 6-8% झाली पाहिजे. सध्या आपल्या GDP मध्ये किती कॉन्ट्रीब्युशन आहे पर्यटन क्षेत्राचं, तर ते 6.8%. आपल्याला ते न्यायचं कितीपर्यंत, 8%. सो 8% जर तुम्हाला न्यायचंय, कधीपर्यंत न्यायचंय, 2033 पर्यंत न्यायचंय, तर तुम्ही 2033 पर्यंत 8% जर कॉन्ट्रीब्युशन केलं तर त्याचा आकडा किती जाईल बघा, 443 कोटी रुपये. मी थोडंसं इथे इलॅबरेट करते काय सांगितलं. बघा सध्या किती आहे, 194 अब्ज कोटी रुपये, बिलियन डॉलर्स इथं तुम्हाला काय बघायला मिळेल सध्या. म्हणजे 2019ला एवढं पर्यटन क्षेत्राचं कॉन्ट्रीब्यूट करायचं इकॉनॉमीमध्ये. 2033 पर्यंत ते 443
बिलियन डॉलर्स करण्याची एक अपेक्षा आपल्याला बघायला मिळेल. सध्याचा वाटा जर आपण पर्सेंटेज टर्म्समध्ये घेतला तर तो किती बघायला मिळतोय आपल्याला 6.8%. आणि आपल्याला अपेक्षा किती आहे रे 8% आपण याला घेऊन गेलो पाहिजे अशी आपली अपेक्षा आहे. सो हे काही थोडंसं इकॉनॉमिक फॅक्टर्स पण तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. तुम्हाला जर लिहायचं आहे की आता सध्या इकॉनॉमीमध्ये किती कॉन्ट्रीब्यूट करत आहे, जवळपास 194 अब्ज कोटी आणि कितीपर्यंत घेऊन जायचे 450 अब्ज कोटी रुपयापर्यंत आपल्याला घेऊन जायचे. कधीपर्यंत 2033 पर्यंत वाटा आणि पर्सेंटेज फॉर्मॅटमध्ये लिहायचे तर 8% तुम्ही तिथं मेन्शन करून या. पुढे इथं एक पॉईंट सांगितलेला आहे की जेवढ्या काही विकसित देश बघायला मिळतात त्यांच्या इकॉनॉमीमध्ये भारताच्या इकॉनॉमीमध्ये पर्यटन क्षेत्राचा जेवढा वाटा आहे त्याच्यापेक्षा 3 ते 5% जास्त पर्यटन क्षेत्राचा वाटा बघायला मिळतो विकसित देशाच्या इकॉनॉमीमध्ये. काय सांगितलं, डबल लाईन रिपीट करते. विकसित देशामधल्या इकॉनॉमीमध्ये पर्यटन क्षेत्राचा वाटा जो आहे तो भारताच्या इकॉनॉमीमध्ये असलेल्या पर्यटन क्षेत्राच्या वाट्यापेक्षा 3 ते 5% जास्त बघायला मिळेल. हे लास्ट लाईनमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. म्हणजे यातून आपण निष्कर्ष असा लावू शकतो की पर्यटन क्षेत्राचा वाटा हा कसा असला पाहिजे, जास्त असला पाहिजे तुमच्या इकॉनॉमीमध्ये. चलो पुढचा पॉईंट म्हणजे इथं आपण टुरिझम सेक्टर किंवा इकॉनॉमीमध्ये टुरिझम सेक्टरचा किती महत्त्वाचा रोल आहे ते आपण इथं डिस्कस केलं. आता मला सांगा, आपण जर एखादा आन्सर्स लिहितोय किंवा आपण एखादं इकॉनॉमीवर एखादा आन्सर्स आपलं फ्रेम करत आहे त्या केसमध्ये तुम्ही या डिटेल्स यूज करू शकता, हमखास करू शकता. हा असा पॉईंट बिलकुल नाही की अयोध्येवर प्रश्न आला तर अयोध्ये स्पेसिफिक लिहायचं नाही. तुम्ही अयोध्याचं जे उदाहरण आहे ते ॲज ए एक्झाम्पल म्हणून ट्रीट करू शकता. पण मी अगोदरच्या स्लाईडमध्ये जे काही डिटेलिंग सांगितली आहे ते त्याला तुम्ही आन्सर्समध्ये GS3च्या पेपर्समध्ये यूज करू शकता. चलो पुढचा पॉईंट आपण बघू की काय दिलेलं आहे. बघा इथं दिलेलं आहे की अयोध्या राम मंदिर भारतातील पर्यटन उद्योगाला काय देईल, चालना देताना बघायला मिळेल. आता मी तुम्हाला 2 सिटी सांगते. एक सिटीचं नाव आहे व्हॅटिकन सिटी. आता बघा व्हॅटिकन सिटी हा एक देश आहे. नाव जरी त्याचं व्हॅटिकन सिटी असेल तरी तो इटली जो आहे त्या इटलीमध्ये एक सिटी नावाचा देश, व्हॅटिकन सिटी नावाचा देश बघायला मिळतो. सगळ्यात जास्त जर तुम्हाला पर्यटन कुठं बघायला मिळेल तर व्हॅटिकन सिटी आणि मक्का जे कुठं आहे सौदी अरेबिया, या दोन्ही पण आता एक ख्रिश्चन लोक असतील किंवा ख्रिश्चन धर्म जे प्रोफेस करत असतील त्यांच्यासाठी व्हॅटिकन सिटी आणि मक्का ही ऑब्व्हियसली मुस्लिम रिलिजन जे प्रोफेस करत असतील त्यांच्यासाठी या दोन्ही पण होली साईट्स अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्यामुळं तिथं पर्यटन ऑटोमॅटिकली कसं होतं, जास्त होतं. आता इथं एक जेफ्रीज नावाची एक संस्था आहे किंवा जेफ्रीज नावाची एक तुम्हाला ऑर्गनायझेशन बघायला मिळेल. त्या ऑर्गनायझेशननं दिलेल्या रिपोर्टनुसार असं सांगण्यात येते की व्हॅटिकन सिटी जी इटलीच्या आतमध्ये एक देश आहे तो व्हॅटिकन सिटी नावाचा देश आणि सोबत सिटी आहे पण देश येतो, लक्षात ठेवा पुन्हा. आणि मग काय याच्यापेक्षाही जास्त पर्यटन हे कुठं होताना बघायला मिळेल, तुम्हाला अयोध्यामध्ये बघायला मिळेल. का, त्याचं कारण एक नॉर्मल कारण तर मी असं सांगेल की ऑब्व्हियसली भारताची लोकसंख्या पण जास्त आहे त्याच्यामुळं आणि भारताची लोकसंख्या जास्त असल्यामुळं ऑब्व्हियसली त्या क्षेत्रामध्ये पर्यटनाला बूस्ट मिळणार आहे. आपलीच लोकसंख्या आपलंच पर्यटन वाढवणार आहे. पण असं बिलकुल नाही की आपलीच लोकसंख्या फक्त पर्यटनाला जाणार आहे, नाही, बाहेरील देशातूनही वेगवेगळे लोक म्हणजे जाऊन काय करतील, अयोध्येला जाण्याचा अंदाज इथं दर्शवला जात आहे. जेफ्रीज नावाची संस्था वेगवेगळ्या ठिकाणाहून रिपोर्ट काढते, वेगवेगळ्या ॲनालिसिस करते आणि त्यांनी दिलेल्या रिपोर्टनुसार पुन्हा सांगण्यात येते की जेफ्रीज जी सांगत आहे तिच्यानुसार व्हॅटिकन सिटी आणि मक्का जी ठिकाण आहे त्याच्यापेक्षा टुरिझम हे अयोध्येचं राहणार ते जास्त राहताना तुम्हाला बघायला मिळेल. इथं मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याचे चान्स आहे आणि असं सांगण्यात येते, एक रिपोर्ट सांगते की जवळपास दरवर्षी इथं किती लोक जाण्याची शक्यता आहे. जेफ्रीज पुन्हा सांगतोय की 5 कोटी लोक दरवर्षी इथं जाण्याची शक्यता आहे. 5 कोटी लोक, 5 कोटी भाविक इथं जाण्याची दरवर्षी शक्यता आहे. आणि जर दर दिवसाला आपण जर कन्सिडर केलं तर किती लोक इथं जाऊ शकतात, तर दररोज इथं जाण्याची भाविकांची जी संख्या असेल ती जवळपास 3 लाख लोक तरी इथं दररोज जातील असा एक अंदाज या जेफ्रीज कडून देण्यात येतो. हे इथं तुम्हाला ते बघायला मिळतील डिटेल्स. ओके, 5 कोटी वर्षी भाविक जातील आणि दर दिवसाला 3 लाख लोक तिथं भाविक जे आहेत ते दर्शनासाठी जाण्याची शक्यता आहे. यामुळं इकॉनॉमीला किती फायदा येईल, कारण माझा अल्टिमेट फॅक्टर आहे अर्थव्यवस्थेला फायदा कशा पद्धतीने होणार आहे ते सांग. भाविक जर इथं 5 कोटी भाविक जातात तर अशी अपेक्षा आहे की प्रत्येक भाविक, जाणारा भाविक
अप्रॉक्सिमेटली ॲव्हरेज अमाऊंट 2500 रुपये तिथं खर्च करेल आणि हा 2500 रुपयाचा जो खर्च आहे तो अर्थव्यवस्थेला किती फायदा देऊन जाणार आहे? 25,000 कोटी रुपये टॅक्स कलेक्शन्समध्ये बढोतरी तुम्हाला बघायला मिळेल. 25,000 करोड रुपये टॅक्स कलेक्शन वाढेल. एक भाविक 2500 रुपये जर तिथं ऑन ॲन ॲव्हरेज खर्च करेल तर अर्थव्यवस्थेला होणारा फायदा 25,000 करोड रुपयाचं टॅक्स कलेक्शनमध्ये बढोतरी होताना बघायला मिळेल, असे वेगवेगळे जेफ्रीज नावाची जी संस्था आहे ती रिपोर्टमध्ये सांगत आहे. अंदाज आलेला असेल तुम्हाला. आता पुढचा पॉईंट मी सांगतेय की इथं आपल्याला देत आहे की उत्तर प्रदेशाच्या बाबतीत काय होईल. 25,000 कोटी रुपयाचा फायदा भारतीय अर्थव्यवस्थेला होताना बघायला मिळेल. पण आता इथं स्पेसिफिकली सांगण्यात येते की यूपी जो आहे किंवा आपण म्हणू उत्तर प्रदेश जो आहे, उत्तर प्रदेशाच्या टॅक्स कलेक्शन्समध्ये म्हणजे 24-25चं जे टॅक्स कलेक्शन एक्सपेक्टेड आहे ते 5,000 कोटी रुपये जाण्याची शक्यता आहे. आता हे कोण सांगत आहे? आपण मनानं सांगत नाही आहे. SBI रिसर्चनं दिलेलं जे हे आहे, SBI रिसर्चनं केलेलं रिसर्च वर्क आहे त्याच्यानुसार असं सांगितलं जाते की 5,000 कोटी रुपये 2024-25 मध्ये यूपीच्या अर्थव्यवस्थेला एक्स्ट्रा जनरेट होणार आहेत. या रिपोर्टमध्ये पुन्हा असं सांगण्यात येते की बघा, पहिल्या दिवशी जे भाविक गेले, पहिल्या दिवशी भाविकांची जी व्हिजिट झाली रामलल्लाच्या दर्शनाला, पहिल्या दिवशी जे भाविक गेले त्यांनी जवळपास 3 कोटी रुपये काय केले? अर्पण केलेले बघायला मिळतील. सो टॅक्स कलेक्शन इकॉनॉमीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू 3 कोटी रुपये पहिल्याच दिवशी रामलल्लाच्या दर्शनाला गेलेल्या लोकांनी अर्पण केलेले बघायला मिळतात. आणि इनडायरेक्टली मग तुम्ही म्हणू शकता की हो, राज्याला तर त्याचा फायदा होईलच. राज्यामध्ये जवळपास जर टोटल आपण कन्सिडर केलं म्हणजे वर्ष जर आर्थिक वर्षाचा जर एक थोडासा अंदाज घेतला 24-25, 5,000 कोटी रुपये इथं वाढण्याची शक्यता आहे. आता काही लोक मला असं विचारू शकतात की मॅडम फक्त अयोध्येला गेल्यामुळे एवढं इन्कम जनरेट होईल का? तर मी असं सांगेल की आपण अयोध्या फिरायला गेलो तर बाजूला मथुरा वगैरे जे आहेत किंवा आजूबाजूला आग्रा आहे किंवा अजून काय ज्या प्लेसेस असतील त्या डेफिनेटली व्हिजिट करेल. म्हणजे अयोध्यावर तर त्याचा अयोध्यामुळे तर अर्थव्यवस्थेला कॉन्ट्रीब्युशन होणार आहे, पण फक्त अयोध्येमुळे नाही होणार आहे. तुम्ही बाकीचे पण काही ट्रेड रूट्स एक्सप्लोअर करणार आहेत. सो त्यामुळे हे अल्टिमेटली फक्त अयोध्या स्पेसिफिकच असेल असं नाही. काही लोक आजूबाजूचा एरिया पण व्हिजिट करण्याचे चान्सेस आहे, असं म्हणून हे आकडेवारी तुमच्यासमोर बघायला मिळेल. पुढं पुन्हा एक सांगण्यात येते की 2 राज्यामध्ये कॉम्पिटिशन लागलेली आहे की 1 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवायची. ती मी सांगितलं महाराष्ट्र आणि दुसरं कोण आहे रे? यूपी. दोघांमध्ये रेस लागलेली आहे की दोघांना 1 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवायचं आहे. सो 1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेच्या दौरमध्ये कुठंतरी आपण नाराजी म्हणून पण सांगू शकतो, पण यूपी आपल्या पुढे जाण्याचा चान्स जास्त दिसतोय कम्पेअर टू महाराष्ट्र. त्याचं कारण असं आहे की यांचं जे टॅक्स कलेक्शनचं प्रेडिक्शन खूप जास्त दाखवण्यात येत आहे, त्यामुळं असं सांगण्यात येत आहे. आणि पुन्हा असं सांगितलेलं आहे की हे जे याच्यामुळं यूपीची अर्थव्यवस्था आहे तिला खूप चांगल्या प्रकारे बूस्ट मिळणार आहे आणि यावर्षी सुमारे 4 लाख कोटी रुपयानं यूपी श्रीमंत होण्याचे चान्सेस बघायला मिळू शकतात. सो यूपी आपल्यापेक्षा आपल्या समोर जाण्याचा चान्स जास्त बघायला मिळतोय. त्याचं एक मेन कारण असेल पर्यटन क्षेत्र. म्हणजे महाराष्ट्राला जर इकॉनॉमी पॉईंट ऑफ व्ह्यू ग्रो करायचं असेल तर महाराष्ट्रालाही अलार्मिंग लेवलवर पर्यटन क्षेत्राला बूस्ट देणं आवश्यक आहे, ज्या पद्धतीनं यूपीने केलं. नेक्स्ट पॉईंट इथं सांगण्यात येतोय की भव्य राम मंदिरामुळं तिथलच्या पायाभूत सुविधांमध्येही काय मिळाली? चालना मिळाली. म्हणून सांगितलं एक क्षेत्र बिल्ड होणार नाही. आपण गेलो अयोध्येला व्हिजिट केलं, रेस्टॉरंटमध्ये डिनर केलं, सोबत काय केलं? हॉटेल्समध्ये स्टे केलं, सोबत तिथलच्या लोकल ट्रेडर्स कडून वेगवेगळ्या गोष्टी खरेदी केल्या, सोबत तिथं वाहतुकीचा पण वापर केला. इथून तिथं ट्रॅव्हल करायसाठी आपण कशाचा वापर केला? बसेस वापरल्या असतील किंवा आपण म्हणू जाण्यासाठी आपण तिथं ऑटोज वगैरेचा वापर केला. सो वाहतूक यंत्रणा पण काय झाली? वाहतूक यंत्रणा असेल किंवा वाहतुकीचं जे सेक्टर आहे त्याला पण काय मिळालेलं आहे? चालना मिळाली. सो हे म्हणूनच मी पुन्हा सांगते, पर्यटन क्षेत्र स्वतः एकटा नाही जात समोर, बाकीच्या क्षेत्रालाही समोर घेऊन जातो. आणि अजून एक महत्त्वाची डिटेल की तुम्हाला विचारू शकतात, हा पॉईंट सगळ्यांनी प्रिलिमसाठी लक्षात ठेवायचा. अयोध्या टेक्स अ स्टेप टू बिकम द सोलर सिटी ऑफ इंडिया. आणि अयोध्येनं अशा पद्धतीने स्टेप घेतलेले आहे की ते काय करणार आहे? जेवढी काही इलेक्ट्रिसिटी अयोध्यामध्ये लागणार आहे ती सोलर
सोलरच्या माध्यमातून किंवा सोलर एनर्जीच्या माध्यमातून जनरेट करण्याचं गोल स्वतःसमोर ठेवत आहे. आणि त्यामुळं आपण असं म्हणू शकतो की रिन्युएबल एनर्जीचं मॉडेल असेल किंवा रिन्युएबल एनर्जीचा जास्तीत जास्त वापर करण्यात यावा, याला पण काय केलं जात आहे, हे एक उदाहरण सेट करण्याचा प्रयत्न करण्यात येते. पुन्हा ते सांगितले सोलर सिटी बनवण्याचा प्रयत्न करणारे, सोबत इथं ज्या बोट्स आहेत पॉवर एनेबल ई बोट्स बनवणारे, म्हणजे पॉवर एनेबल ई बोट्स म्हणजे त्या बोटवरून पण सौर ऊर्जेची निर्मिती करण्यात येईल. आणि जेवढं काही अयोध्या सिटी असेल त्या अयोध्या सिटीमध्ये हे रूफटॉप म्हणजे हे अशा पद्धतीने ह्या निळ्या कलरच्या स्लाइड आहे, या रूफटॉप माउंट करून काय केल्या जाईल, इलेक्ट्रिसिटी बनवल्या जाईल. आणि यूपी मधल्या अयोध्येला स्पेसिफिकली सौर ऊर्जेच्या माध्यमातून इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड केल्या जाईल. पुढचा पॉईंट दिलेला आहे टूर ऑपरेशन. बघा मी तुम्हाला काही कंपन्या सांगते, जसं की इज माय ट्रिप नावाची एक कंपनी असेल किंवा अजून ही रेड गेन ट्रॅव्हल टेक्नॉलॉजी LTD असेल. या कंपन्यांनी काय केलं, वेगवेगळे प्रकारचं सर्वेक्षण करणं चालू केलं आणि त्यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार मंदिराला भेट देण्यास इच्छुक असलेल्या भक्तांची चौकशी करण्यात आली. तर बुकिंगमध्ये लक्षणीय वाढ झाली. ज्या पद्धतीनं तुम्हाला माहिती आहे ना, मालदीव्समध्ये ज्या पद्धतीनं मालदीव्सकडून थोडंसं अपोजिशन आलं इंडियाला, लक्षद्वीप टुरिझममध्ये बूस्ट झाला, त्याच पद्धतीने इथंही जे हे काय करतात, ट्रॅव्हल एजन्सी एक बघतात की लोकांना कुठं फिरण्याची इच्छा आहे, तर ऑब्व्हियसली बुकिंगमध्ये लक्षणीय वाढ झालेली. या कंपन्यांनी दिलेल्या एक सर्वेक्षणानुसार असं कळतंय की लोक इथं जाण्यासाठी खूप जास्त इच्छुक बघायला मिळत आहे. आणि ऑब्व्हियसली जे काही जेफ्रीज वगैरे संस्था सांगतायत की व्हॅटिकन सिटी असेल किंवा मक्का असेल याला सरप्लास करणारे, एवढं रेकॉर्ड ब्रेक कलेक्शन होणारे, ऑब्व्हियसली हे सगळं प्रेडिक्शन एका ॲनालिसिसच्या बेसवर दिलेलं आहे. पुढे इझी माय ट्रिप या संस्था पण सांगते की आमच्या इथं पण विमान तिकीट असेल, या वाढत्या मागणीचा फायदा डेफिनेटली विमान तिकिटाला होईल. हॉटेल्स, नंतर सोबत तिथलच्या कॅब, बसेस, रेल्वे तिकीट यांना पण बघायला मिळू शकतो. पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा इथं दिलेला आहे की राम मंदिरामुळं जे ट्रेन्स ज्या आहेत त्या ट्रेनची संख्या पण इथं वाढलेली आहे असं सांगण्यात येते. जवळपास या उद्घाटनादरम्यान हजारोहूनही अधिक गाड्या या रोडनी काय करण्यात आल्या, म्हणजे अयोध्येला पोचतील. या रोडनी किंवा अयोध्येला जाण्यासाठी वेगवेगळ्या गाड्या काय करण्यात आल्या, बसेस असतील, रेल्वेज असतील, काय करण्यात आल्या, पुरवण्यात आल्या. आणि जास्तीत जास्त कनेक्टिव्हिटी या एरियामध्ये वाढवण्यात येत आहे. आणि तिथलचं जे तुम्हाला विमानतळ वगैरे बघायला मिळेल ते म्हणजे खूप अशा पद्धतीचं विमानतळ बनवण्यात येते की खूप चांगल्या पद्धतीनं तिथं काय होऊ शकलं पाहिजे, जास्तीत जास्त भाविक तिथे येऊ शकले पाहिजे. टुरिझमची विमानामध्ये येण्याची जी फ्लाईटची संख्या पण आहे ती पण काय करण्यात येते, वाढवण्यात येते. आणि अजून एक महत्त्वाचा पॉईंट मी एक सांगायचा आहे मला तुम्हाला, हा एक माझा पॉईंट राहिला, हॉटेल इंडस्ट्रीला पण इथं चांगल्या पद्धतीनं बूस्ट मिळणार आहे. हॉटेल इंडस्ट्रीबद्दल एक महत्त्वाचा पॉईंट सांगते बघा, मी एक पॉईंट तुम्हाला लिहून ठेवलेला आहे, तो डबल एकदा सांगते की इथं मला एक पॉईंट सांगायचा आहे की ज्या दिवशी सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला की अयोध्यामध्ये राम मंदिर बनणार आहे, त्या दिवशीपासून सुप्रीम कोर्टाने दिलेल्या डिसिजनपासून तिथलच्या प्रॉपर्टी रेट्समध्ये जवळपास 90% हाईक झालेला बघायला मिळाला. एखाद्या प्रॉपर्टीचा रेट 1 करोड असेल ना तर ऑटोमॅटिक तो रेट जवळपास 10 ते 12 करोड रुपयाच्या आसपास गेला. त्याचं मेन कारण काय असेल रे, ऑब्व्हियसली भाविक तिथं जाणारे, हॉटेल्स वगैरे बनण्यासाठी लोक रेसमध्ये लागले की आपलं हॉटेल तिथं बसलं पाहिजे, आपलं हॉटेल तिथं झालं पाहिजे. तर मी एक सांगते की मेन गोष्ट की इथलच्या जे रेट्स आहेत, प्रॉपर्टी रेट्स आहेत, त्याच्यामध्ये 90% हाईक झालेली बघायला मिळाली सुप्रीम कोर्टाच्या डिसिजननुसार. इथं हॉटेल्स वगैरे आहेत ते बिल्डअप होणं चालू झाले. आणि हॉटेलमध्ये हे ओबराय हे दिलेलं आहे की हॉटेल्स कंपनी एक ITC नावाची आहे, मॅरियट लेमन आहे, नंतर ट्रायडेंट आहे, ओबराय यासारख्या कंपन्यांनी इथं कामकाज करणं चालू केलं आणि इथलच्या जागा वगैरे खरेदी केल्या. जवळपास 12 किलोमीटरच्या एरियामध्ये त्यांनी ब्रँडेड म्हणजे 3 स्टार 5 स्टार हॉटेल्स बनवणं चालू करून दिले. आणि सोबत अजून एक पॉईंट इथं दिलेला आहे की काही म्हणजे जवळपास 593 खोल्या असलेली कॅपॅसिटीचं तर ऑलरेडी तिथं हॉटेल्स वगैरे बनलेले, 93 नवीन हॉटेल्स बनण्याची शक्यता आहे, 40 तर ऑलरेडी बनणं चालू झालेले आहे. सो अल्टिमेटली या लेक्चरमधून मी काय सांगण्याचा प्रयत्न केला की कशा पद्धतीने इकॉनॉमीमध्ये किती कलेक्शन होणार आहे, यूपीच्या अर्थव्यवस्थेमध्ये किती कलेक्शन्स वाढणार आहे आणि यूपीची अर्थव्यवस्था कशी 1 ट्रिलियन पोहोचण्याच्या यादीमध्ये महाराष्ट्रापेक्षा थोडीशी समोर बघायला मिळणार आहे
मध्ये बनलेल्या राम टेम्पलमुळे हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. आता पुढं मी एक पॉईंट ॲड करते निष्कर्षामध्ये किंवा कन्क्ल्युजनमध्ये. लास्ट पॉईंट एक कन्क्लूड करण्याचं बघतीये. त्याच्यामध्ये असं सांगू शकतो आपण की हॉटेल उद्योग असेल, पर्यटन असेल, रेस्टॉरंट असेल, बांधकाम विभाग असेल, वाहतूक असेल, डेअरी असेल, कृषी उत्पादन असेल, यासारख्या व्यावसायिक क्षेत्रांनाच फक्त पर्यटनामुळे बूस्ट मिळणार नाही, तर बाकीचे काही छोटे मोठे क्षेत्र असेल, अल्टा कापूर असेल, तूप वगैरे असेल, जे काही लोकल लेवलवर तिथं प्रॉडक्ट्स मिळतात, यामध्येही काय होणार आहे, लक्षणीय वाढ होणार आहे. म्हणजेच पुन्हा काय आलं, मल्टीप्लायर इफेक्ट जनरेट करणारे. म्हणजे पर्यटन क्षेत्रामुळे हे बाकीचे जे क्षेत्र आहेत, हे जे मी लिहिलेले आहेत, यांना बूस्ट मिळणार आहे. आणि सोबत काही लोकल छोटे मोठे उद्योग आहेत, त्यांना पण इथं काय मिळणार आहे, बूस्ट मिळणार आहे. आणि अयोध्या म्हणून एक नवी धार्मिक पर्यटन केंद्राची निर्मिती, सुधारित कनेक्टिव्हिटी आणि काय पायाभूत सुविधामुळे अर्थपूर्ण मोठा आर्थिक प्रभाव होण्याची खूप दाट शक्यता बघायला मिळते. आणि सोबत इथं पण एक खूप चांगला पॉईंट लिहिलेला आहे की ह्या टेम्पलमुळं, अयोध्या टेम्पलमुळं जवळपास 20,000पेक्षा जास्त नोकऱ्या इथे ॲड होण्याचे चान्सेस आहे. मी पहिले नोकऱ्या इथं 20,000पेक्षा जास्त नोकऱ्या इथे ॲड होण्याची शक्यता आहे. आणि अतिशय महत्त्वाचा पॉईंट, हा पॉईंट सगळ्यांनी आन्सर्समध्ये लिहायचा आहे उदाहरण लिहित असताना, की फक्त हे एकटं लाभार्थी शहर राहणार नाहीये. अयोध्येला तुम्ही अयोध्येला गेल्यावर डेफिनेटली तुम्ही लखनौ, कानपूर असेल, गोरखपूर असेल, शेजारी शहरं पण काय करणारे, एक्सप्लोअर करणारे. म्हणून इथं सांगितलंय अयोध्या या अयोध्येमुळं फक्त अयोध्येला फायदा होणार नाहीये, काय त्याच्या लाभार्थी बाकीचे पण काही शहरं राहण्याची शक्यता, दाट शक्यता सांगण्यात येते. सो अल्टिमेटली काय होणार आहे, इकॉनॉमीला फायदा होणार आहे. सो तुम्ही टॅक्स कलेक्शनबद्दल मी तुम्हाला एक इन्फॉर्मेशन दिली, किती खर्च वगैरे लागला, कशा पद्धतीने याचा इकॉनॉमीवर इम्पॅक्ट पडणार आहे, या सगळ्या मुद्द्याला आपण इथं टच करण्याचा एक प्रयत्न केलेला बघायला मिळेल. आणि जाता जाता एक अतिशय महत्त्वाची इन्फॉर्मेशन, मला असं वाटतं की यामध्ये आपण एक होलसम पूर्ण अँगलनं लेक्चरला कव्हर करण्याचा, इकॉनॉमिक प्रॉस्पेक्टिव्हने कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला अजून काही डिटेल्स माहीत असतील डेफिनेटली ॲड करा कमेंट सेशनमध्ये. आणि एक महत्त्वाचा पॉईंट की आपली एक टेस्ट सिरीज जी आहे ती आय थिंक टेस्ट सिरीज 21 जानेवारीपासून लॉन्च झालेली आहे. राज्यसेवेशी रिलेटेड, राज्यसेवा पूर्व परीक्षेशी रिलेटेड, तर ती तुम्ही तिचे डिटेल्स घेऊ शकता आणि जॉईन पण करू शकता. टेस्ट सिरीज सगळ्यांनी लावा अशी मी तुम्हाला एक माझ्याकडून एक ॲडवाईस देऊ शकते. कारण ऑब्व्हियसली टेस्ट सिरीजचा जेवढा फायदा असेल तेवढा दुसरा कोणत्याच गोष्टीचा फायदा होऊ शकत नाही. आणि ज्यांचे थोडे बेसिक्स वगैरे वीक असेल, रिव्हिजन कशी करायची माहीत नसेल, ते या बॅचला जाऊ शकतात. वाटत असेल फास्ट ट्रॅक बॅच, पण खरंच सांगते खूप डिटेल्समध्ये जेवढे काही रिस्पेक्टेड फॅकल्टीज आहे खूप जास्त डिटेल्समध्ये लेक्चर घेत आहे आणि खूप जास्त डिसिप्लिन वेनी ही बॅच चालू आहे. म्हणजे ओरिजिनली मी तुम्हाला माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यू जर ॲज अ मी स्टुडंट म्हणून जर बघत असेल तर डेफिनेटली वन ऑफ द बेस्ट बॅच सिंहालोकन बॅच मी म्हणू शकते. ओके, सो तुम्ही जी बॅच तुम्हाला वाटत असेल तिची इन्क्वायरी करा आणि तुम्हाला वाटत असेल तर डेफिनेटली तुम्ही जॉईन करू शकता. ओके, सो आपण आता लेक्चर इथं थांबूया. तुमचे काही सजेशन्स असतील लेक्चरशी रिलेटेड डेफिनेटली कमेंट सेशन इज ओपन फॉर ऑल. अँड थँक्यू सो मच. जय हिंद.